ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बोरगावच्या तुषार कांबळे यांनी दिला निराधार आजीला आधार। मानवी जीवनात जन्मदात्या मातेला देवासमान स्थान आहे, मात्र आज मोबाईलच्या जमान्यात काहींना वृद्ध आई वडिलांना सांभाळणे कठीण झाले आहे। असाच प्रकार बोरगाव येथे पाहावयास मिळत आहे। बोरगाव येथील गोसावी समाज मंदिर परिसरात एका 70 वर्षाच्या आजीला कोणीतरी सोडून गेलेला आहे। ही बाब सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांना कळताच ते मतिवडे येथील वृद्धाश्रमात त्या आजीची पुढील संगोपनाची व्यवस्था स्वखर्चाने केली आहे। याबाबत अधिक माहिती अशी की बोरगाव येथील गोसावी गल्लीमध्ये एका अनोळखी वृद्ध महिलेला कोणीतरी सोडून गेल्याचं बोललं जात आहे। सदर वृद्ध महिला ही मानसिक संतुलन बिघडलेल्या अवस्थेत दिसून येत आहे। तिला बोलता येतं पण भान हरपल्यासारखं वाटत आहे। तिची चौकशी केली असता कोणताच सुगावा लागलेला नाही। यावेळी बोरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन त्या वृद्ध आजीची चौकशी केली असता ती अनोळखी असल्याचं दिसून आलं। तुषार यांनी याही अगोदर 5 अनाथांना आश्रममध्ये दाखल करून आधार देण्याचं सहकार्य केलं आहे। या अनोळखी वृद्ध महिलेला तुषार कांबळे यांनी स्वखर्चातून मतिवडे येथील देवांश मनुष्य समाजसेवा अनाथाश्रम मध्ये दाखल करून आश्रमांचे सर्वेसर्वा अमोल पवार यांच्याकडे आजीला सुपूर्द केलं। यावेळी सामाजिक कार्यकर्ते तुषार कांबळे, नगरसेवक अमर सिंगे, दिलीप गोसावी, सुदीप सणती, स्वप्नील कांबळे, सिद्धार्थ सणती, लखन गोसावी, अरुण गोसावी आदी उपस्थित होते। तुषार कांबळे यांच्या या सामाजिक उपक्रमाबद्दल बोरगावसह परिसरात कौतुक केलं जात आहे। महानकरी न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव। तुषार यांच्या माध्यमातून कमीत कमी आपल्याला बोरगाव परिसरातील 3 ते 4 व्यक्ती आपल्या समाजसेवा संस्थेला यांनी पाठवलं होतं आणि आज सुद्धा या आजींना एक निराधार अवस्थेमध्ये पाहिल्यानंतर तुमच्या सामाजिक कार्यकर्त्यांनी ज्यांचा फोन केला त्या माध्यमातून आज आजींच्या संगोपनासाठी तुषार यांची आपल्याशी 5 ते 6 वर्षे कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे जेवढी बेवारस लोक आपल्याकडे या भागात फिरतील तेवढी लोक आपल्या संस्थेकडे त्यांनी म्हणजे पुढच्या ह्याच्यासाठी सेवेसाठी त्यांनी पाठवतात। आणि जिथं कुठं काही असं कोण गरीब गरजू लोक असतील किंवा ज्याला कोण बघत नाही काय नाही, तुम्ही कधी तुषारांच्या संघ कॉन्टॅक्ट केला तर आपल्या संस्थेमध्ये एक 100 लोकांचं लिमिट आहे की जेणेकरून त्याला खरंच कोणाचा आधार नाही या लोकांसाठी आपण त्यांचं संगोपन तुमच्यासारखे 200 लोकांच्या व्यक्तीतून आपण करतोय। या बी आजींचं बघू आज 1-2 दिवसामध्ये आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून कोण शोध गावला तर ठीक, नसेल तर आम्ही कंटॅक्ट निपाणी पोलीस स्टेशनला MLC दाखल करून त्यांना लास्टपर्यंत सांभाळायचं आम्ही मागणी करतो।